ही अनुसूचित जाती जमाती आणि मागास वर्ग यांचे आरक्षणाचे मुद्दे आले की त्याच्यावर तुटून पडते आरक्षण। आज जेवढ्या काही कर्मचारी संघटनेशी संबंधित लोक असतील ना तर त्यांना विचारा, त्यांचा बहुतेक पैसा जो आहे तो फक्त कोर्टाच्या लढाईमध्ये खर्च होता। तुम्ही पाटलाला विचारा, जयेश पाटलाला विचारा, तुम्ही कोणालाही विचारा, मग तिथे इंदिरा म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना सगळ्या जजमेंट मध्ये फक्त आरक्षणाचा विरोध ज्युडिशरी करते। का करते? कारण की तुमची माणसं नाही आहेत। मग ज्युडिशरी मधलं आरक्षण संविधानात नमूद आहे, अखिल भारतीय न्यायिक सेवेचं प्राविधान संविधानात नमूद आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही नाही ऐकणार, आम्ही कॉलेजियम पद्धतीनं आपल्या मताने निवडू। कोण संघर्ष करेल याच्या विरुद्ध? म्हणजे न्यायपालिकेत आरक्षण नाही आहे, त्यामुळं आरक्षणाच्या तरतुदी या मागे पडतात। कोण संघर्ष करेल? ज्या काही संविधानामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या उद्धाराच्या यांच्या उन्नतीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या सुप्रीम कोर्ट अडवते। मंडल कमिशनचं तेच उदाहरण आहे। आता आपण याच्याविषयी आपण फार डिटेलमध्ये आपण जाणार नाही, पण एकंदरीत लक्षात घ्या, एकंदरीत मूळ मुद्दा काय आहे की हे जे बजेटचे प्रश्न आहेत, न्यायपालिकेत आरक्षणाचे मुद्दे आहेत, अखिल भारतीय न्यायिक सेवेचे मुद्दे आहेत, हे मुद्दे कोण घेणार आहे? खाजगीकरणाचे मुद्दे आहेत, कोण घेणार आहे? आणि आता तुम्ही निवडणुकांमध्ये बघितलं आणि आपण बघितलं कोणत्याही राजकीय पक्षांनी, सत्ताधारी असो किंवा विपक्षातल्या लोकांनी असो, शेड्यूल कास्टचे मुद्दे नाही घेतले। जे मुद्दे आपण चर्चा केले ते नाही घेतले, त्यांनी नाही घेतले, तो त्यांचा भाग नाहीये, त्यांचा भाग वेगळा आहे। पण कमीत कमी आंबेडकरी पक्षांनी घेतले। ज्या आंबेडकरी पक्षांना आपण आंबेडकरी पक्ष म्हणून ज्यांना आपण संबोधतो, जे आपले आंबेडकरी नेते आहेत, त्यांनी सुद्धा हे मुद्दे घेतले काय? त्यांची अडचण अशी होती, त्यांना निवडून येणं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे समझोते करणं हे त्यांना भाग आहे, ते करावेच त्यांनी। पण त्या काय करणार तुम्ही? तुमची मुलं शिकतात आरक्षणाच्या माध्यमातून, तुमच्या मुलांना नोकऱ्या लागतात आरक्षणाच्या माध्यमातून, कारण की प्रायव्हेट मध्ये तुम्हाला काही स्थान नाहीये आणि आरक्षणाचं धोरणच बदलून राहिलं आता। मग याचा संघर्ष केव्हा करणार तुम्ही? तुमच्या नवीन पिढीच्या प्रती काही जबाबदारी आहे की नाही आपली? मग तुमचा जो संघर्ष राहील तो आरक्षणाचा राहील आणि त्या आरक्षणामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी निर्माण केली आहे ती सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। कारण सुप्रीम कोर्टामध्ये ज्युडिशियल आरक्षण नाही। मी एक कॅलेंडर काढले, यांना दिलं, त्याच्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडले। मुर्मूंनी गेल्या संविधान दिनाच्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या आवारात बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा उभारला। 26 नोव्हेंबर 2023 ला एक पुतळा उभारला आणि जेव्हा तो पुतळा उभारला म्हणजे मुर्मूंच्या हस्ते उद्घाटन झालं, चंद्रचूड साहेबही होते, सगळी मंडळी होती, त्यावेळेचे आपले कायदे मंत्री होते आणि त्यावेळेच्या मुर्मू बोलल्या त्या अत्यंत मार्मिक बोलल्या। बहुतेकांनी त्याची दखल घेतली की नाही माहित नाही, ते एका दिनदर्शिकेच्या माध्यमातून ते तुमच्या समोर येईल। त्याच्यामध्ये मुर्मू काय म्हणाल्या? मुर्मू म्हणाल्या की आपली जी न्याय व्यवस्था आहे ही न्याय व्यवस्था सुदृढ जर करायची असेल तर समाजातल्या सगळ्या वर्गांना या न्यायपालिकेत स्थान मिळालं पाहिजे। राष्ट्रपती आहेत, प्रत्यक्ष विरोध करणं सुप्रीम कोर्टाचा किंवा ज्युडिशरीचा हे शक्य नाही त्यांना, पण त्या काय म्हणाल्या? सर्व वर्गांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही अखिल भारतीय न्यायिक सेवा ही गठीत केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना ज्युडिशरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। फार सुंदर बोलले। आता मुर्मूंनी असा आशावाद का व्यक्त केला की तुम्ही अखिल भारतीय न्यायिक सेवाच्या माध्यमातून ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून न्यायाधीशांची निवड करा आणि समाजातल्या सगळ्या वर्गांना त्याच्यात सामावून घ्या। याचा दुसरा अर्थ असा होतो की समाजातले सगळे वर्ग न्यायपालिकेत नाहीये आणि त्यामुळं न्यायपालिका एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवते। माझी एक विनंती तुम्हाला आहे की ज्यावेळेस तुम्ही राजकीय सत्तेचा आग्रह धरता आणि ती मिळाली पाहिजे, तो हक्क आहे आपला, पण त्याच वेळेस हे विसरू नका की आंबेडकरी जे आंदोलन होतं ते सामाजिक न्यायाचं आंदोलन होतं, सामाजिक समतेचं एका बाजूला आंदोलन होतं आणि त्याच्याकरता राजकीय सत्ता पाहिजे होती। फक्त राजकीय सत्तेकरता नव्हे, फक्त राजकीय सत्तेकरता सत्ता पाहिजे, फक्त सत्ताधारी होऊन कोणावर शासन करणं आहे, कोणावर अधिकार गाजवणं आहे, आपल्या तुंबड्या भरणं आहे, पैसा गोळा करणं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून पैसा गोळा करून सत्ता संपत्तीचं सुख मिळवणं आहे, हा भाग आंबेडकरी आंदोलनात नव्हता। आंबेडकरी आंदोलनामध्ये जी सत्ता पाहिजे होती ती परिवर्तन करता पाहिजे होती, ती चेंज करता, ती रिव्होल्युशन करता पाहिजे होती आणि हा दृष्टिकोन जर आपण विसरलो तर मला असं वाटेल की बा या निवडणुकांमधल्या
जे काही निकाल आले त्याच्यापासून आपण काही शिकलो नाही. त्यामुळं एक छोटासा जो प्रभाव आपण निर्माण करतो तेवढ्याकडे लक्ष द्या. आणि राजकीय सत्ता ही आम्हाला हवी आहे, पण ती कशा करताय? ती समाज परिवर्तनाकरता हवी आहे. विद्यमान भारतातली जी परिस्थिती आहे ती बदलाकरता हवी आहे. अशा प्रकारचा दृढ निश्चय व्यक्त करा. आपले जे काही राजकीय कार्यकर्ते मंडळी आहे, नेते मंडळी आहे, त्यांना विनंती करा की बाबांना तुमचं चुकत नाही. सत्तेमधला सत्ता प्रत्येकाला हवी आहे. सत्तेचा संघर्ष चुकायचा नाही आहे. सत्तेचा संघर्ष बरोबर आहे, पण सत्ता कशा करता हे महत्वाचं आहे. आज त्यांची जी सत्तेची लढाई आहे ती मुख्यमंत्री पदा करताय. तुमची लढाई मुख्यमंत्री पदा करता असेल काय? तुमची लढाई तुमच्या मुलांच्या शिक्षणाकरता आहे, तुमच्या मुलांच्या रोजगाराकरता आहे. हे जोपर्यंत प्रश्न आपले राजकीय नेते घेणार नाही, उचलणार नाही, तोपर्यंत समाजाची एकसंगता होत नाही. समाजाची एकसंगता तेव्हा होते जेव्हा आपलं उद्दिष्ट एक राहते. तर मी तुम्हाला आजच्या प्रसंगी एवढंच विनंती करेन की बा आपण प्रत्येक जण या निवडणुकांचं विश्लेषण करताना काय आंबेडकरी समाजात म्हणजे आंबेडकरी लढ्याची जी सूत्र होती ती सूत्र आपण पाळली काय यावर लक्ष द्यावं. जय हिंद. इतकं सोपं नाहीये त्यांना आता, कारण त्यांनी एवढं ओझं घेऊन ठेवलंय डोक्यावर. मला तरी अजित पवार बोलायचे की बाय जरा ओझं जास्त होत्या, पण त्याला काही निवडणुकी जिंकायची आहे त्यामुळे त्यांनी घोषणा केली. पण आता करणार कसं? उत्पन्न तुमचं 6 लाख कोटी, ऑलरेडी कर्ज 8 लाख कोटी, मग करणार काय? म्हणजे आणि याच्यामध्ये आपला मुद्दा काय आहे किंवा याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कात्री पडावं लागेल अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या फंडांवर. आधी कात्री लागते. साधारणपणे आपला 60,000 कोटीचा, आपला 60-70 हजार कोटीचा आपलं म्हणजे आपला वाटा असतो. मिळते किती? 10 ते 12 हजार कोटी. त्यातली कपात किती? अर्धी कपात. मोठ्या मुश्किलीनं 3-4 हजार कोटी तुमच्या वाट्याला येतात. आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्कॉलरशिप, फ्रीशिप, तुमच्या महात्मा फुले महामंडळ, हे महामंडळ, ते महामंडळ, यांना जे काही छोट्या मोठ्या ज्या सबसिडी दिल्या जातात त्या सबसिडी. आता जर समजा या राज्यांवर इतकं कर्ज असताना तुमच्या योजना कशा राबवल्या जातील? म्हणजे शेड्यूल कास्टच्या ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता जरी सरकारची इच्छा असली पैसा कुठून आणणार? कारण की पहिल्यांदाच तुम्ही ओझं घेऊन ठेवलेलं आहे. तर हे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे जर समजा तुम्ही आतापासून दबाव निर्माण नाही केला शासनावर किंवा तुम्ही आपलं काही करा, सरकार कोणाचं असे ना, कारण की सरकार जे आहे ते आपल्या संविधानानुसार आहे. त्यामुळे पक्षाचा जो अभिनिवेश आहे तो फक्त निवडणुकीपुरता. जसं सरकार निवडून येते ते लोकांचं सरकार राहते आणि लोकांच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण करायच्या आहेत. तर पहिला संघर्ष कोणता पाहिजे की तुमचं काय तिकडे काय करत बसा, पण शेड्यूल कास्टचा जो निश्चित निधी आहे, त्यांच्या विकासाचा निधी आहे, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, त्यांचा हक्काचा जो निधी आहे तो आम्हाला मिळाला. तो आमचा निधी आम्ही सोडणार नाही, हे आपला संघर्ष पाहिजे. सत्तेचं परिवर्तन झालं, आता त्याच्याविषयी रडण्यात, हसण्यात, आनंद मनवण्यात किंवा दुःख मनवण्यात वेळ गमवायची आता वेळ नाहीये. आपला हक्क पुढे, कारण राज्यासमोर मोठं संकट. माणसाचं राजकीय एकंदरीत आंदोलनामध्ये काय सहभाग आहे, काय भाग आहे, याच्याविषयी ती भूमिका आहे ती अवश्य तुम्ही बघा. म्हणजे आता या 2 भूमिका झाल्या. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, कालपासून आमचं काही लोकांचं बोलणं सुरू आहे की किमान ठीक आहे जे झालं ते झालं, पुढे काय? एक महत्वाची आंदोलन आहेत. पहिलं आंदोलन आहे बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरता कायदा. आता निवडणुका झाल्या, लाडकी बहीण किंवा बाकीच्या योजना जाहीर झाल्या. महाराष्ट्रावर कमीत कमी 8 ते 9 लाख कोटीचं कर्ज आहे आणि 9 लाख कोटीचं कर्ज आहे आणि तुमचं उत्पन्न जे आहे गेल्या वर्षी ते 6 लाख कोटी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना यांनी जाहीर केल्या त्याच्यामुळे प्रचंड कर्जाचं ओझं पडलं. आम्ही जे छोटेसे बजेटचे अभ्यासक आहोत आम्ही सांगतो की या 8 लाख कोटीचं व्याज देण्याकरता तुमच्याजवळ जे 6 लाख कोटी जमा होतील त्यातले कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये हे तुम्हाला व्याज आणि याच्यापर्यंत जातील, म्हणजे उरतील 4 लाख. आता या 4 लाख कोटीमध्ये जे काही राज्य चालवायचं आहे, लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत, 3 सिलेंडर मोफत द्यायचे आहेत आणि अजून ज्या काही घोषणा केल्या त्या कशा होतील? त्या तर पूर्ण कराव्या लागतील. काय ते निवडणुकीचे आश्वासन आहेत, नाही तर लोकांमध्ये वेगळा नॅरेटिव्ह जाईल किंवा हे खोटं बोलतात. मग काय करतील? मग ते तुमच्या सगळ्या योजनांना कात्री लावतील. पहिली कात्री लागेल शिक्षण क्षेत्रात. यानंतर जे मोफत शिक्षण मिळते, सरकारी शाळा कॉलेज आता कमी होतील, प्रायव्हेट शाळा कॉलेज वाढतील. तुम्ही पैसे शिक्षण शिकायचं असेल तर पैसे खर्च करा, त्यांची अनुदानं कमी होतील.
शिक्षकांचे पगार कमी होतील, नवीन सरकारी नोकऱ्या लागणार नाही, कारण की बजेटवर पैसा कुठे आहे. त्याच्यानंतर कारण बाकीच्या सगळ्या प्रकारच्या योजनांना, अनुसूचित जाती जमातींच्या योजनांना, शेतकऱ्यांच्या योजनांना, शिक्षणाच्या योजनांना, आरोग्याच्या योजनांमधून ज्या योजना होते त्याच्यामधून कपात करावी लागेल. नवीन सरकारचं आहे. आपले किती वर्कर्स आहेत की एका पक्षाचे पेड वर्कर्स किती आहेत, आपल्या एका पूर्णकालीन कार्यकर्ते किती आहेत, फंड कोणत्या याच्याकडे आहे, कोणता पक्ष असा आहे की जो म्हणाल की बा आमचा जो फंड आहे तो फक्त पक्षीय कामा करता आहे. फंड निवडणुकीच्या वेळेस फंड येतात जातात, तो आपला चर्चेचा मुद्दा नाही आहे. पण असं कुठं आहे, पण तरी सुद्धा आम्हाला हाव काय की आम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. ना आम्ही मराठ्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवत, ना आम्ही भगत संघाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवत, ना आम्ही गांधींचं उदाहरण ठेवत आणि संघाचं उदाहरण तर ठेवतच नाही. संघाचे कार्यकर्ते आजीवन अविवाहित राहून आधी आरएसएस मध्ये सगळे अविवाहित आहेत, सगळे संघ कार्यकर्ते अविवाहित आहेत आणि त्यांनी आपली एक इकॉनॉमी बनवली आहे. आणि अत्यंत लहान लेकरापासून त्यांचा जो हिंदू राष्ट्रवाद आहे त्या हिंदू राष्ट्रवादाचे धडे देतात. ती यंत्रणा तुमच्याकडे नाहीये. ना तुम्ही मराठ्यांचं उदाहरण लक्षात ठेवत, ना तुम्ही गांधींचं उदाहरण ठेवत, ना भगतसिंगचं, ना आरएसएसचं. आणि तरी सुद्धा तुमची इच्छा आहे आम्ही शासनकर्ती जमात व्हावं आणि आमचं स्थान कुठे आहे निवडणुकीत. निवडणुका झाल्या की आम्ही प्रत्येक एकमेकाला प्रश्न विचारतो, माझं स्थान कुठे आहे, असं काय झालं, तसं काय झालं. अशा प्रकारच्या भागातून राजकीय सत्ता मिळेल काय. बाबासाहेबांचा लढा हा अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत विचारपूर्वक होता. सामाजिक न्यायाच्या हक्काकरता राजकीय सत्ता पाहिजे हा एक संघर्ष होता. पण त्याचबरोबर जेव्हा संविधान निर्मिती झाली तेव्हा एका सर्वसामान्य माणसाचा विचार करण्यात आला की सर्वसामान्य माणसाचं एकंदरीत राजकीय परिवर्तनामध्ये काय भूमिका असते आणि तो एक प्रवाह वेगळा आहे, तो एक प्रवाह वेगळा आहे. आता मी माझी एक व्हिडिओ क्लिप यांनी युसीएननी घेतली होती. त्या युसीएनची क्लिप आता त्यांनी मला पुन्हा दाखवली युसीएन मध्ये, तर ती मी काही लोकांना पाठवली आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांची जी भूमिका आहे, संविधान दिनाच्या निमित्ताने आम्ही ते एक इंटरव्ह्यू दिला होता, तिथं जी भूमिका आहे तिथं ही भूमिका नाही. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि बाकी वंचित वर्गाचे हक्क आणि त्याच्याकरता राजकीय सत्ता ही भूमिका त्यात नाहीये. त्याच्यामध्ये मराठी सत्तेचा ऱ्हास सुरू झाला. जी अखिल भारतीय सत्ता होणार होती ती हळूहळू काही विशिष्ट प्रदेशापर्यंत सीमित झाली. आता हे उदाहरण आपण का घेतो पानिपतचं. पानिपतच्या युद्धामध्ये आपण का हरलो, मराठी का हरले हा भाग वेगळा, पण नुकसान किती झालं माहिती आहे, कल्पना आहे. त्याचं नुकसान इतके झालं, असं म्हणतात की ज्या दिवशी पानिपतचं युद्ध झालं त्याच्यानंतर आपण हरल्यानंतर 1,00,000 बांगडी महाराष्ट्रात फुटली. ज्या बरेचशा म्हणजे पानिपतच्या युद्धाबद्दल ज्या कहाण्या, ज्या कथा, जो इतिहास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे की ज्या दिवशी पानिपतचं युद्ध संपलं त्या दिवशी महाराष्ट्रात 1,00,000 बांगड्या फुटल्या. म्हणजे याचा अर्थ काय, 1,00,000 स्त्रिया विधवा झाल्या, 1,00,000 सैनिक मारले गेले. मराठा सत्तेनं ज्यावेळेस त्या दुसऱ्या सत्तेशी संघर्ष केला तेव्हा 1,00,000 लोक मारले गेले. शासनकर्ती जमात बनण्याकरता, शासनकर्ती जमात म्हणून कायम राहण्याकरता मराठ्यांनी 1,00,000 सैनिकांचं बलिदान दिलं. म्हणून ते शासनकर्ती जमात आहे. आता दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा की तुम्हाला शासनकर्ते व्हायचं आहे, तुम्ही म्हणता की आम्ही शासनकर्ती जमात होऊ. तुम्ही किती बलिदान केले, किती त्याग केला, तुम्ही किती त्याग केला, किती लढाया लढले. आजचा काळ वेगळा आहे, आजचा काळ वेगळा आहे. पूर्वीसारखं तलवारीचं युद्ध होत नाही, पण कमीत कमी आंदोलनात्मक भूमिकेतून, सत्याग्रहाच्या भूमिकेतून आपल्यापैकी किती लोक जेलमध्ये गेले. म्हणजे आम्ही एखादी शासनकर्ती जमात ही त्यागातून आणि बलिदानातून निर्माण होते आणि आमची शासनकर्ती जमात ही व्हॉट्सअपवरून निर्माण होते. व्हॉट्सअपवर 4 आर्टिकल लिहिले की झालो आम्ही शासनकर्ते. तो तसा हा असा, अशा प्रकारचं विश्लेषण केलं तर आम्ही शासन करतो. आता एक दुसरं आधुनिक काळाचं उदाहरण घेऊ. इंग्रजांची सत्ता बळकट होती आणि तो संघर्ष जो आहे तो सतत सुरू आहे. आताही तो संघर्ष सुरू आहे. अजूनपर्यंत एवढं यश मिळून सुद्धा फडणवीसांना मुख्यमंत्री होता आलं नाही, कारण की जसे फडणवीस मुख्यमंत्री होतील तशीच महाराष्ट्रातून एक आळी उठेल की अपूर्ण पेशवाई आहे.
पेशवाई कायम झाली आणि पेशवाई कोणी कायम केली तर मराठ्यांनी कायम केली, अशा प्रकारचं दूषण हे लागेलच. हा इतिहास आहे. आता त्याच्या मराठा आणि ब्राह्मणांच्या इतिहासामध्ये आपण पळत नाही, कारण की ते फार लांब लचक इतिहास आहे. तो कधीही मराठा ब्राह्मणांना पसंत करत नाही. मी काल संजयला हाच प्रश्न विचारला की बाबा रे युती आहे कोणाची आहे? अजित पवारांची आहे, एकनाथ शिंदेची आहे, बीजेपीची आहे. मग हे सगळे जे म्हणतात, एकनाथ शिंदे उघडपणे म्हणतात मी हिंदुत्ववादी आहे, उद्धव ठाकरेही म्हणायचे उद्धववादी आहे. मग ही शिवसेनेच काय? म्हणजे हे जे शिवसेना आहे ही भाजपामध्ये का विलीन होत नाही? दोघेही हिंदुत्ववादी आहेत. मग एक पक्ष करायला काय हरकत आहे? इतके दिवस पण आजही तुम्ही बघाल अजित पवार इथं RSSच्या येतात, इथे येतात मैदानात, तिकडे संघ भवनात जात नाही. का नाही जात? कुठं अडचण आहे? म्हणजे महाराष्ट्रामधला हा जो आंतरविरोध आहे, हा आंतरविरोधही लक्षात आपल्याला घ्यावं लागते. पण मी त्या याच्यात नाही पडत, आपण याच्यावर पडू की बा मराठा ही एक शासनकर्ती जमात आहे. अनेक मुख्यमंत्री त्यांनी दिले, अजूनही त्यांचे आमदार संख्येने जास्त असतात, सगळं बरोबर. आता हे जे शासनकर्ती जमात आहे आणि शासनकर्ती जमात आपल्यालाही म्हणायचं, आपला नारा आहे तो. मग आपण आता मराठीच्या इतिहासाकडे एक फक्त खूप विस्तृत नाही जाणार, एक उदाहरण घेऊ. म्हणजे एकेकाळी या देशात मराठ्यांची सत्ता ही जवळजवळ पूर्ण देशात कायम झाली होती. आजही तुम्ही बघाल ग्वालियरचे शिंदिया, इकडे बडोद्याला गायकवाड, तिकडे मांडूकडे होळकर, म्हणजे जवळजवळ इव्हन म्हणजे भोसल्यांचं राज्य हे तंजाऊर म्हणजे तामिळनाडू पर्यंत होतं, कर्नाटक तर पूर्णच होतं. म्हणजे एकेकाळी मराठा सत्ता हे दिल्लीला हादरवायची. मग यांचं पानिपत झालं, मराठ्यांचं पानिपत झालं आणि पानिपतच्या अहमद शाह अब्दालीच्या लढाईमध्ये मराठे हारले. जाती जमातींच्या ओबीसीच्या कुठल्याही याच्यामध्ये कोणता सामाजिक प्रश्न हा कोणत्या पक्षाने महत्वाचा केला? सत्ताधारी पक्ष असो विपक्ष असो त्यांचा सोडा, आंबेडकरी पक्षाने कोणत्या याच्यात उभा केला? एका तरी पक्षाने हा जो सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे ते उपस्थित केले का? त्या काळात वेगळे प्रश्न होते, या काळात वेगळे प्रश्न. आपण एक दोन मुख्य या प्रश्नात घेऊ की यावेळेस आपला मुख्य जो प्रश्न होता तो होता आरक्षणाचा. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यानुसार आरक्षण जे आहे ते आपलं धोक्यात आलं. क्रिमिलेअर लावणं, वर्गीकरण करणं. आज या निवडणुकांमध्ये कोणीतरी हा मुद्दा उपस्थित केला काय? कोणत्याही पक्षाने उपस्थित केला काय? कालचा मुद्दा वेगळा होता, आजचा मुद्दा वेगळा आहे. आरक्षणाचा मुद्दा होता कोणत्या पक्षाने आम्ही आरक्षण भरू, आम्ही निवडून आल्यावर, आमची सत्ता आल्यावर आम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण पूर्ण भरू, हा मुद्दा आला काय? कुठं नाही आला. दुसरा मुद्दा शिक्षणाचा मुद्दा आला काय? आज शिक्षण महागडं झालंय. नवीन शिक्षण धोरणामध्ये आपल्याला शिक्षण कठीण आहे. कोणत्या पक्षाने म्हटलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही शिक्षणाचा हक्क हा प्रत्येक मुलाला मिळावं याच्याकरता प्रयत्न करू. कोणी केलं याच्यावर? बजेटचा मुद्दा घ्या. आमचं संजय सरांशी बोलणं सुरू आहे. मला हे सांगा की आपला हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी म्हणून हा गरीब आहे आणि त्याच्याकरता स्टेटच्या बजेटमधून आम्हाला आमचा वाटा मिळावा अशा प्रकारचं आपलं सध्याचं एक आंदोलन आपण करत आहोत. कुठल्या पक्षाने हा मुद्दा घेतला? बजेटचा मुद्दा की बजेटमध्ये आमचा वाटा आणि त्या वाट्याकरता कायदा. मी प्रस्तावित पक्षांविषयी नाही बोलत, ते काय त्यांची भूमिका वेगळी आहे. मग आपल्यापैकी जे ज्यांना आपण आंबेडकरी पक्ष म्हणतो, ज्याचं स्थान तुम्ही निवडणुकांमध्ये शोधता, ते म्हणतात किंवा आम्ही आंबेडकरी लोक कुठं आहोत. त्यांच्या आंबेडकरी पक्षांनी, कोणत्या आंबेडकरी नेत्यांनी तुमचे हे मूळ मुद्दे घेतले काय? जे तुमच्याशी संबंधित आहेत. हे बाबासाहेबांच्या ज्या सामाजिक लढाईशी आपण जे याला जोडतो, तर बाबासाहेबांचा राजकीय तुमचे राजकीय हक्क तुम्हाला मिळाले तर तुम्हाला तुमचे सामाजिक हक्क, तुमचे मानवाधिकार, तुमचा अन्याय अत्याचार, तुमची जातीय विषमता, अस्पृश्यता याच्या विरुद्ध आपल्याला अधिक चांगल्या रीतीने लढता येईल याच्याकरता लढाई होती. आणि तुमची लढाई कशा करताय? फक्त आणि फक्त सत्ता. जर अशा प्रकारची आंबेडकरी नेत्यांची भूमिका असेल तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ भूमिकेला न्याय देत आहोत काय? आपण थोडा विचार केला पाहिजे. आपण फक्त याचा विचार करायला नको. आता आपण बाबासाहेबांच्या राजकीय हक्काच्या संघर्षावर येऊया. फार मोठं विश्लेषण आहे.
कानपूरचं, लखनौचं आणि सगळ्या याच्यामध्ये तिथं बाबासाहेबांनी काय म्हटलं की बा आपल्याला जर सत्ता प्राप्त करायची असेल तर आपण अल्पसंख्याक आहोत, त्यामुळं आपल्या समविचारी लोकांना, समदुःखी लोकांना सोबत घ्यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये संघर्ष झाला. काँग्रेसने बाबासाहेबांचा विरोध केला किंवा तुम्ही मंत्री असताना असं कसं बोलता, काँग्रेसच्या विरुद्ध काऊन बोलता, अशा वगैरे वगैरे हे झालं. जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला म्हटलं की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आणि हा आपला एक नारा आहे की बा आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचं. आता आपण थोडंसं राजकारणाकडे वळूया. आता मला हे सांगा, महाराष्ट्रातला जर विचार केला तर शासनकर्ती जमात कोणती आहे? मराठा ही एक शासनकर्ती जमात. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मराठे जे एकेकाळी सामान्य शेतकरी होते, छोटे मोठे सरदार होते, ते लोक सत्ताधारी झाले. आणि ती एक, आज जर तुम्ही विचार कराल तर मराठी ही एक राजकीय जमात आहे, ज्याला आपण म्हणतात, जसं बाबासाहेब म्हणतात ना की तुम्ही आपल्या भिंतीवर लिहून ठेवा आम्ही सत्ताधारी होऊ किंवा आम्ही रुलिंग रेस होऊ, असा शब्द बाबासाहेबांनी वापरला दिला. तो फक्त मराठ्यांमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रात. आणि त्याच्यावर कुरघोडी जी केली ती ब्राह्मणांनी केली आणि पेशवाई कायम केली. पेशवा म्हणजे मंत्री. ते हे जे सगळे पेशवे होते ते शिवरायाचे मंत्री होते. त्याच्यामध्ये एका मंत्र्यांनी पुढं ब्राह्मण. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.